Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। अजितदादांचे पुत्र पार्थ पवार भागीदार असलेल्या कंपनीनं शीतल तेजवानींकडून मुंढवामधली 40 एकर जमीन 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरून घेतली। अवघ्या 300 कोटींना ही जमीन घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे। मुळात या जमिनीसाठी 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं होतं, मात्र तसं झालं नाही आणि हे प्रकरण उजेडात आलं। यानंतर शीतल तेजवानींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। शीतल तेजवानी अद्यापही पोलिसांना सापडलेल्या नाहीयेत। आता याच शीतल तेजवानींच्या संदर्भात आणखी एक मोठी गोष्ट समोर आली आहे। शीतल तेजवानींनी दस्त बनवण्यासाठीचा दिलेला जो पत्ता होता तो खोटा असल्याचं उघड झालंय। पिंपरीतील त्यांच्या ऑफिसची पाहणी केल्यानंतर हा पत्ता खोटा असल्याचं समोर आलंय। याच ऑफिस समोरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांनी। 20 मे 2025 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची 99% भागीदारी असलेल्या मीडिया कंपनीनं कोरेगाव म्हणजे जो पुण्यातील सगळ्यात उच्चभ्रू परिसर मानला जातो त्या ठिकाणच्या मुंढवा परिसरात वतनाची 40 एकर जमीन अवघ्या 300 करोड रुपयाला खरेदी केली आणि हे सगळं प्रकरण समोर आलं आणि त्यानंतर अख्खं महाराष्ट्राचं राजकारण तापलं। खरं तर 300 करोड रुपयावरती 21 करोड रुपये स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं होतं, परंतु पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या 99% भागीदारी असलेल्या कंपनीमध्ये आणि 1% भागीदारी असलेले दिग्विजय अमरसिंह पाटील यांनी ती स्टॅम्प ड्युटी भरली नाही। आणि यातील मुख्य जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये शीतल तेजवानी, दिग्विजय अमरसिंह पाटील आणि सब रजिस्टर्ड संतोष तारू यांचा समावेश होता। मुळात या फसवणुकीच्या संदर्भात एक बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या तिघांच्या विरोधात फिर्याद देण्यासाठी मुद्रांक शुल्क जे अधिकारी आहेत त्यांनी या प्रकरणी हिंगाने यांनी तक्रार दिली आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे। परंतु ज्यावेळेस हे सगळे डॉक्युमेंट होत होते, कागदपत्र होत होती, त्यावेळेस जी सही आहे ती कुणी केली होती, यामध्ये दिग्विजय अमरसिंह पाटील यांची त्या दस्तावर सही होती आणि ज्यावेळेस ही कागदपत्र होत होती त्यावेळेस त्यांची उपस्थिती होती, म्हणून त्यांचं या गुन्ह्यात नाव घेण्यात आलं असं पोलिसांचं म्हणणं आहे। आणि त्याचबरोबर हे डॉक्युमेंट करण्यासाठी त्या ठिकाणी शीतल तेजवानी ही उपस्थित होती आणि तिनंच पॉवर ऑफ अटर्नीच्या साह्यानं ही जमीन जी आहे ती पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या कंपनीकडे केलेली आहे। मुळात ज्या शीतल तेजवानीनं जो ॲड्रेस दिला होता तो पिंपरीतील होता आणि त्याच ॲड्रेसच्या त्या पत्त्याच्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत। अगदी पिंपरी चिंचवडमधील महानगरपालिका आहे त्याच्या समोरचं हे कॉम्प्लेक्स आहे आणि मजल्यावर या ठिकाणी पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चरचा पत्ता जो आहे तो देण्यात आला होता, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकतो की केवळ या ठिकाणी टेक IT एज्युकेशन नावाची जी कंपनी आहे ती सध्या दिसत आहे। कुठल्याही प्रकारचं पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चरची कंपनी नाही आहे, त्यामुळं त्यांचा जो पत्ता आहे तो खोटा आहे। या ठिकाणचे जे शेजारचे जे त्यांचे दुकानदार आहेत किंवा शेजारी असलेले जे व्यक्ती आहेत त्यांच्याशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी थेट कॅमेऱ्यावरती बोलण्यास नकार दिलेला आहे। परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या 4-5 वर्षापासून पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर नावाची कंपनी या ठिकाणी नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळं सरळ हा खोटा पत्ता जो आहे तो दस्तावेज करताना दिलेला आहे। त्यामुळं अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत। मुळात शीतल तेजवानी आणि सागर सूर्यवंशी हे पती पत्नी आहेत आणि पिंपरीतीलच सेवा विकास बँकेकडून विविध शाखेतून तब्बल 42 करोड रुपयांचं कर्ज देखील घेतल्याचं समोर आलेलं आहे। या प्रकरणी ईडीने कारवाई करत सागर सूर्यवंशी याला अटक केली होती, तो बाहेर आहे आणि त्यामुळेच शीतल आणि सागर सूर्यवंशी हे परदेशात पळून गेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मुळात हे सगळं जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये
काही प्रश्न जे आहेत ते अनुत्तरित आहेत. जे पार्थ पवार आहेत त्यांची अमेडिया कंपनीमध्ये तब्बल 99% भागीदारी आहे, परंतु अवघा 1% भागीदार असलेल्या दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळं राजकारण तापलं होतं, परंतु पोलिसांनी जे स्पष्टीकरण दिलं आहे त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की रजिस्ट्रीसाठी जो व्यक्ती उपस्थित होता आणि त्या दस्तावेजवरती ज्यांनी सही केली त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि ते जे दस्तावेज आहेत ते बावधान पोलिसांनी जप्त केलेले आहेत. हा अगदी 716 पानाचा दस्त आहे आणि त्याचा अभ्यास करून पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. परंतु हा जो 300 करोड रुपयाचा जो व्यवहार आहे तो रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु हा जो स्टॅम्प ड्युटी आहे, जो केवळ 500 रुपयाचा स्टॅम्प ड्युटी भरून ही जागा जी महाराष्ट्र शासनाची आहे, जी वतनाची जागा आहे, ती पार्थ पवार यांच्या कंपनीने घेतली होती. त्यासाठी आता जो करार करण्याचा जो अर्ज आहे तो देण्यात आला होता, परंतु त्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होण्यासाठी काय अवधी आहे. सहाय्यक निबंधक कार्यालयातून असं सांगण्यात आलेलं आहे की जोपर्यंत पार्थ पवार यांची कंपनी 21 करोड रुपये भरत नाही तोपर्यंत हा करार रद्द होणं फार कठीण आहे. त्यामुळं पार्थ पवार यांच्या कंपनीला 21 करोड रुपये भरावेच लागते आणि त्यानंतर कोर्टाच्या माध्यमातून हा जो करार आहे तो रद्द होईल. परंतु पोलिसांना शीतल तेजवानी का सापडत नाही असा जो प्रश्न आहे तो अनुत्तरित आहे. कृष्णा पंचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड.